प्रभु रामचंद्राय नमः। सत्यन करिता पूर्वभाग हाततील हरिचंद्राधिक पूर्वज शापितील आवश्यक मदई नरक होईल। असो या ठिकाणी स्वतः असणारे आपल्याला एकनाथ महाराज परिहार देऊ लागले तर ऐकणाऱ्या श्रोते लोकांना किंवा स्वतः राजा दशरथ ज्या वेळेस तो स्वतः कैकेयीनं मी मागल ती तुला द्यावा लागल असे शब्द बोलल्यानंतर ती कैकेयी स्वतः उपदेश करू लागली देतो म्हणल्यानंतर किंवा तो जर माझं सत्य वचन नाही पाळलंस तर स्वतः राजा हरिश्चंद्र राजा सूर्यवंशामध्ये जन्म घेतलेला आहे। स्वतः हरिश्चंद्र राजानच नव्हे तर अनेक असणारे राज्य त्या ठिकाणी मोठमोठे होऊन गेलेले आहेत, सत्तेचं प्रतिपालन केलेलं आहे। आणि तो जर ते सत्तेचं प्रतिपालन नाही केलं तर आपले पूर्वज असणारे नरकात पचतील। तो सत्य ही गोष्ट जर नाही केली तर पूर्वज सत्तेत पडते नव्ह आपल्या सुद्धा कितीतरी अनंत जन्मी नरकच बघावं लागल अशी स्वतः कैकेयी बोलू लागलेली आहे। कल्पतरू कामधेन पातळीचे अमृत पान जे जे मागशील ते देईन सत्य संपूर्ण करीन मी। त्यावेळेस राजा दशरथ त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे की स्वतः असणारे तू काय कल्पना करशील ती स्वतः असणारे मी तुला पूर्तता करेल। कामधेनू पाहिजे कामधेनू पाहिजे का कामधेनू प्राप्त करून देईल नवे नवे तू मागशील ते मी तुला देतो असे राजा दशरथ त्या ठिकाणी बोलू लागलेले आहे। श्रीराम मदसी काय दुर्लभ मद द्यावाची मग दशरथा तिवला सेसी कैकेयीची तुष्टला। स्वतः असणारा राजा दशरथ म्हणतोय मला सहकार्य करणारा माझा प्रभू रामचंद्र आहे। मग ज्या ठिकाणी राम आहे त्या ठिकाणी कोणत्या गोष्टीचं उण आहे काहीच उण पडणार नाही हा भाव त्याच्यापाशी प्राप्त झाला। म्हणून राजा दशरथ कैकेयी मातेला भाग देत आहे। भोळेपणाचे निरव आहे राजा गरजे मोनी बहाये स्त्रियांचे कृत्रिम हृदय आहे ते ठावे नवे पुरुषांशी। त्यावेळी तो स्वतः असणारा स्वतः राजाने विचार केला स्त्रियांची जात कशी आहे गुळाची ढेप आहे गुळाची ढेप गुळाच्या ढेपीला उलसक काय पाण्याचा स्पर्श झाला की निश्चितच त्या ठिकाणी गुळाचा पाक झाल्याशिवाय राहत नाही। मग स्त्रीची जाते बायकाची जाते बाईची जाते नेमकं काय मागते काय नाही असा तो राजा दशरथ त्या ठिकाणी विचार करीत आहे। सांगत तैसा स्त्रियांचा वृत्तांत सर्व श्रेष्ठ कोणी करावा गात नरक पात श्री संगे। त्यावेळीच असणारा राजा दशरथ म्हणतोय स्त्रीचा संग करणं ही घाते काय म्हणले निश्चितच नरकात ओढण्याची शक्ती स्त्री असणारी आहे बाई असणारी आहे आणि बाईच्या संगतीला लागल्यामुळं निश्चितच काहीतरी घात झाल्याशिवाय राहत नाही असा विचार करीत आहे। ऐकोनी रायाचे वचन उक्ती कैकेयी बोले राया प्रती मागे न माझी आवृतोक्ती एके निश्चिंती मागते। त्यावेळीच स्वतः तुम्ही जी राजा स्वतः असणारे स्वतः इंद्राच्या राज्यामध्ये अमरपुरीमध्ये स्वतः मला जी भाग दिलेली होती मला जी वरदान दिलेलं होतं मला जी तुम्ही शब्द दिलेले होते 2 वर माग त्यावेळेस मी ते 2 वर मागते बर का ते ऐका मी मागते असं राजा दशरथाला कैकेयी बोलू लागलेली आहे। केवळजे भरतासी सने द्यावे निज राजासी जैसा उल्हास रामा अभिषेकासी तेने उल्हासी अभिषेक। पहिला वर मी मागते ऐक राजा दशरथा पहिल्या वरात माझ्या भरताला अविद्याचं राज्य उद्या आणि ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राला जेवढा आनंद झालेला आहे राज्याभिषेक करण्यासाठी तेवढाच आनंद माझ्या भरताला राज्याभिषेक करा तेवढ्या आनंदात। दुसऱ्या वराने श्रीरामासी धाडवे दंड कार्यान कारणाची गोदातील वनवासी 14 वर्षे वनवास। दुसरं वरदान मागायला सुरुवात करू लागलेली आहे। दुसरा वर म्हणते राम आहे ना 14
त्यानं पंचवटीच्या ठिकाणी त्यानं त्या ठिकाणी वनवास भोगावा. मज नाही अति स्वस्त 14 वर्षे नेमस्त राज्या करील राजा दशरथ स्वार्थ करीत नाही. सगळ्यांच्या स्वार्थानुसार असणारा फक्त 14च वर्ष मी असणारा 14 वर्षेच मी असणारा रामाला वनवास असणारा दंडकारण्य सेवा असे त्या ठिकाणी करावा. तसेच सूचक हरिभक्त परमपूज्य वशिष्ठ महाराज थोरात बंद करा.